महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय। तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे। 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि आमच्या समोर थोडी चिंता होती। त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं, कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे। मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबरमध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली। खरं म्हणजे दादांनी सांगितलंय खरंय। मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही। जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही। पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही। अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही। त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा।